चला सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये ट्रॅव्हल झाले टीम सेलू या संघाची. गणेश आणि मनोज स्ट्राईकला गणेश आणि नॉन स्ट्राईकला मनोज आणि गोलंदाजी मार्क होती गोलंदाज. स्ट्राईकला मनोज आणि नॉन स्ट्राईकला गणेश. गोलंदाजी मार्क होती अविनाश. P1चा पहिलं षटक पहिलाच बॉल गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल खोदून काढला त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती मात्र स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना एक धाव. चांगलं चेंडू फेकलंय गणेश अविनाश याने. दुसरा बॉल पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने. दुसरा बॉल खोलवर टप्प्याचा होता. क्षेत्ररक्षण पॉइंटला थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळते आणि मात्र बॅकअप पाहायला मिळतो इकडं लॉंग ऑन वरून. क्षेत्ररक्षक धावत आलेत पण बघता बघता 2 धावा घेतल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 3. 2 बॉलचा खेळ संपलाय आणि 3 धावा धावसंख्या धावफलकावरती. 3 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये आणि चेंडू जाईल हा डॉट बॉलची सांगता. अविनाश मात्र चांगली गोलंदाजी करतो मैदानाच्या मध्ये. पहिला चेंडू एक धाव नंतर दुहेरी धाव आणि नंतर आलेला हा डॉट बॉल म्हणजे 3 बॉलचा खेळ संपला आणि 3 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा उसळी जास्त आहे. बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळतोय फट स्लिप मध्ये आणि बघता बघता मात्र व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. थोडीशी उंची जास्त होती बॉलला आणि व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी त्या ठिकाणी. व्हाईट +1 एक धाव सुद्धा त्या ठिकाणी मिळाली या बॉल वरती आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 5. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक पाहायला मिळत आहेत. हा बॉल फुलटॉस पुढे सरसावले त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होते बॉलवरती आले होते पण त्या ठिकाणी झाले मिस फिल्डिंग. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार. 1 बाउन्स हा आलेला चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 9. अविनाश मात्र चांगली गोलंदाजी करत होतो मैदानाच्या आतमध्ये पण मात्र मनोजला ते आवडलं नाही आणि 5व्या चेंडूवरती हा आलेला 4थ्या चेंडूवरती हा आलेला चौकार. 5वा चेंडू पुन्हा एकदा 5वा बॉल पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये आणि चौकारानंतर हा पाहायला मिळतो तुम्हाला कमबॅक. गोलंदाज मात्र अविनाश थोडेसे चतुर आहेत. चौकार आला लगेच कमबॅक. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल अनोख्या स्टाईल में खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे थडम्यांच्या दिशेने चेंडूला अडवतील. काय होईल झाले त्या ठिकाणी. तर बघता बघता मात्र 3 धावा घेतल्या जातील मैदानाच्या आतमध्ये लेग बायच्या स्वरूपात आणि 3 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती. एका ओव्हरचा खेळ संपलाय. आणि धावसंख्या धावफलकावरती 12. एकही विकेट नाहीये आणि नवीन गोलंदाजी मार्कवरती साहिल. आलाय नवीन गोलंदाज. राईट मोर द विकेटने आणि सामना करेल त्याचा गणेश. पहिलाच बॉल राईट मोर द विकेटने.
चालू असलेला सामना लेट आलेल्या प्रेक्षकाची ओळख करून देतो शेलू आणि आपटी या दोन्ही संघामध्ये. पहिलाच बॉल उंची गाठले त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज गॅदर करत असताना गोल्डन विकेट मैदानाच्या आतमधून बाहेर येत असताना फलंदाज मनोज बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धनंजय. मनोज मात्र चांगली फलंदाजी करत होता मैदानाच्या मध्ये सलामीला आला होता. पहिल्या चेंडूवरती मात्र साहिल मात्र विकेट स्पर्श घेतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट. दूसरा बॉल आया स्लॉट में उसे पार्क किया पार्किंग प्लॉट में. चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 18. तिसरा बॉल खोल टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढला त्या ठिकाणी ऑलम द कार्पेटने क्षेत्ररक्षक घेतील. लॉंग वरून थोडेसे फंबल झाले त्या ठिकाणी आणि बघता बघता मात्र 2 धावा घेतल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ संपला. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. साहिल मात्र चांगली गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. चौथा बॉल त्या ठिकाणी आडोबॅटने खेळायचा होता. क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाले मैदानाच्या आतमध्ये. रनिंग बेतविंड विकेट त्या ठिकाणी आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 22. अजूनही 2 चेंडू शिल्लक. साहिलचे मात्र या षटकातील दुसरं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि सामना करेल त्याचा. हा चेंडू पुन्हा एकदा जागा बनवली त्या ठिकाणी. फक्त दिशा दिली आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. चेंडू फरार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 26. म्हणजे अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूवरती मात्र किती धावा बनवल्या जातील. धनंजय मात्र 1 डाऊन आलाय आणि चांगली खेळी खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. 14 धावेवरती खेळतोय. 1 डाऊनला आलाय. 1 डाऊनच्या प्लेअरवरती मात्र पूर्णपणे जबाबदारी दिली जात असते. सलामीचा फलंदाज जर बाद झाला तर त्याच्यानंतर जबाबदारी मात्र ज्यांच्या खात्यावर दिली जात असते ते म्हणजे 1 डाऊनचा प्लेअर. तर ती जबाबदारी मात्र चांगली पार पाडत असताना धनंजय मात्र चांगली फलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा मिस त्या ठिकाणी. स्वतः गोलंदाज चुकी करणार नाहीयेत. धनंजय चांगली खेळी करत होता मैदानाच्या आतमध्ये पण धनंजयला मात्र मैदान सोडावं लागतंय. धनंजय बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटच्या चेंडूवरती मात्र गोल्डन विकेट मैदानाच्या आतमधून बाहेर काढत असताना गोलंदाज साहिल चांगली गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपला त्या ठिकाणी आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 26. कॅमेरा घेऊन फायदा नाही रे. कॅमेरा ना ऑपरेट करणार आला पाहिजे. मोबाईल कसा कोण पण घेऊन जाऊ.
चला तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आकाश आणि तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिले गोलंदाज आकाश आणि फलंदाज महेंद्र. पहिला चेंडू सामना करेल महेंद्र. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. आडवे बॅटने मोठा फटका खेळायचा होता मैदानाच्या मध्ये पण बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकत असताना गोलंदाज आकाश. दुसरा बॉल हेलिकॉप्टर स्टाईलने खेळून काढलाय त्या ठिकाणी. लॉंग ऑनला शतरक्षक आहेत, कुठली चुकणार नाहीयेत. एक सोपा झेल आणि पहिला बॉल डॉट आणि दुसऱ्या चेंडूवरती मिळालेली सफलता. गोलंदाज आकाशाला, फलंदाज गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. गणेश मात्र सलामीला आला होता, मैदानाच्या मध्ये अजूनही खेळत होता पण जास्त वेळ मात्र टिकू दिला नाही गोलंदाज आकाशाने आणि तंबूचा रस्ता दाखवत असताना फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. आकाश मात्र चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू डॉट आणि नंतर दुसऱ्या चेंडूवरती लगेच विकेटचं पतन पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय आकाश. शेवटचं षटक कसं फेकायचं ते दाखवून देत असताना हा चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. त्या ठिकाणी पॉइंटला शतरक्षक आहेत, कुठली चूक करणार नाहीये. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का मैदानाच्या मध्ये. आकाश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. प्रकाश बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये सोमनाथ. सोमनाथ मात्र कशी कामगिरी करत मैदानाच्या मध्ये. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सोमनाथला मात्र एकात 2 तरी मोठे फटके मैदानाच्या मध्ये दाखवायला लागतील तरच मात्र शेलू टीम मात्र चांगला स्कोर बनवेल मैदानाच्या मध्ये. 26 धावा बनल्यात आतापर्यंत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. आकाश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पहिले चेंडू डॉट, नंतर आलेले 2 चेंडूवरती 2 विकेट आणि हॅट्रिक मात्र पूर्ण करतो का मैदानाच्या आतमध्ये. 1 विकेट मात्र घेईल का आकाश. शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील आणि सामना करेल त्याचा सोमनाथ. डावखोरे हाताचा फलंदाज पाहू शकता तुम्ही सोमनाथ. चौथा चेंडू राईट ओव्हर द विकेटने सोमनाथ साठी. हा बॉल आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये आणि डॉट चेंडू येतोय. आकाश मात्र चांगली गोलंदाजी करतो मैदानाच्या मध्ये. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि एकही धाव खर्च केली नाहीये. पूर्णपणे फलंदाजाला मात्र बांधून ठेवलंय मैदानाच्या मध्ये. 2 चेंडू डॉट आणि 2 चेंडूवरती 2 विकेट. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक कसं फेकायचं ते दाखवून देत असताना 5वा बॉल. ओ 5वा चेंडू सुद्धा चांगला फेकला होता त्या ठिकाणी. ब्रॉकलचा चेंडू होता, खोदून काढायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी पण एसटी रेस्टर थोडीशी फंबल होतं त्या ठिकाणी आणि एक धाव मात्र घेतली जाईल 5व्या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 28 म्हणजे शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनल्या जातील की डॉट बॉल येईल कारण
आकाश चांगली गोलंदाजी करतो मैदानाच्या मध्ये. एकही मोठा फटका अजूनपर्यंत आला नाही आकाशच्या विरोधात. आणि हा चेंडू पुढे सरसावून खेळले त्या ठिकाणी. आणि बघता बघता चेंडू सीमारेषा पार. चेंडू फरार. चौकार. शेवट मात्र चांगला केलाय फलंदाजाने, पण आकाशने मात्र गोलंदाजी चांगली केली. आणि 33 धावा बनवल्यात मैदानाच्या मध्ये. 32 धावा बनवल्यात टीम शेलू संघाने. आणि 33 धावेचं टार्गेट सेट केलंय टीम आपटी समोर. चला 32 धावा बनवल्यात टीम सेलू संघाने आणि 33 धावेचं टार्गेट सेट केलंय टीम आपटे समोर. चला माफ करा, थोडी स्कोरर कडून थोडीशी मिस्टेक झाली या ठिकाणी. तर 31 धावा बनवल्यात आणि 32 धावेचं टार्गेट सेट केलंय टीम आपटी संघाने. चला प्रथम फलंदाजी करत असताना शेलू टीमने मात्र 31 धावा बनवल्यात आणि 32 धावेचं टार्गेट सेट केलंय टीम आपटी संघासमोर. चला सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाले आपटी संघाची. सुधीर आणि त्याच्या साथीने गणपत अशी सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये ट्रॅव्हल होत असताना पंच मात्र आमचे उन्हामध्ये थोडस आनंद घेतात टोपी काढून. बादल सवारेला पाहू शकतो मी मेन पंचांच्या भूमिकेत, ज्याच्या नावावरती मात्र या हंगामामध्ये एक बाईक पाहायला मिळाली. एक विस्फोटक खेळी सातत्याने खरवई टीमच्या माध्यमातून बादल सवारे असतील, दिनेश सवारे असतील, सातत्याने चांगला खेळ पाहायला मिळतो. यश हुमने चला गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाजी मार्क वरती धनंजय. पहिलाच बॉल आया स्लॉट में उसे पार किया, पार्किंग प्लॉट में 6 रन.
पहिल्याच बॉलवरती मात्र बिग हिट पाहायला मिळतोय. स्वागत केलंय गोलंदाजाचं मैदानाच्या मध्ये. वेलकम टू ग्राउंड. षटकाराने स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार. धनंजयवरती मात्र पहिल्या चेंडूवरती हल्ला मचवलाय आणि दुसरा चेंडू थोडीशी उसळी होती त्या ठिकाणी आणि षटकारानंतर हा बघायला भेटतो कमबॅक. षटकार लगवला लगेच कमबॅक. तिसरा बॉल पुन्हा एकदा. तिसरा बॉल खोदून काढला त्या ठिकाणी. ऑलंद कार्पेटने क्षेत्ररक्षक आहेत. कुठली चूक करणार नाही. तोपर्यंत बघता बघता एक धाव घेतली जाईल. एक चिक्की सिंगल पाहायला मिळतोय आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 8-7. चौथा बॉल उडवला त्या ठिकाणी. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतील. एका टप्प्यावरती चेंडूला उचलतील. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न पण बघता बघता एकच धावावरती समाधान आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 8. 4 चेंडूचा खेळ संपलाय. अजून 2 चेंडू शिल्लक P1च्या षटकातील. ओ भन्नाट वेग गोलंदाज धनंजय. फलंदाजी कानापासून चेंडू मात्र निघून चाललाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. वाईट चेंडू असेल. हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढा. ऑलंद कार्पेटने क्षेत्ररक्षक होते. थोडीशी मिस फिल्डिंग त्या ठिकाणी आणि त्या चुकीचं रूपांतर मात्र पाहायला मिळतोय चौकारामध्ये. हा येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 13. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चला तर उंची जास्त होती त्यामुळे वाईट दिले पंचांनी. ऑफिशियल पंचायत कोणी वाद घालू नका पंचांशी. हा चेंडू मिस टायमिंग शॉट त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळते आणि त्या चुकीचं रूपांतर मात्र 2 धावेमध्ये पाहायला मिळतोय. तिसरीचा प्रयत्न पण नकार दिला त्या ठिकाणी. सोपा झेल होता. कॅरी करू शकले नाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. पॉइंटला होते आणि त्या चुकीचं रूपांतर 2 धावेमध्ये. एका ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 14. 15. चला एक ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 15. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्क वरती. गणेश. येणारे 12 चेंडू आणि 17 धावेची गरज. कोण जिंकेल सामना. टीम आपटी की सेलू या दोन्ही संघांमध्ये चालू असलेला आहे लढत. पाहू शकता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त बिग फाईट सामना. गणेश पहिलाच बॉल अनोख्या स्टाईल में फटका खेळला त्या ठिकाणी आणि चेंडू चालला लॉंग स्टॉप. चेंडू फरार. हा येतोय अनोखा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 19. अकरा चेंडू आणि 13 धावेची गरज. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार लागवलाय. गणेशचं मात्र स्वागत केलंय फलंदाज सुधीर याने. हा चेंडू अनोख्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी पुन्हा एकदा पण निर्धाव चेंडूची सांगता. चौकारानंतर कमबॅक पाहायला मिळतोय गणेशाचं. सुधीर मात्र सातत्याने अनोख्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये पण गोलंदाज सुद्धा चतुर आहेत तेवढे. चांगले बॉल फेकतोय मैदानाच्या मध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा मिस फिल्डिंग केलंय यष्टीरक्षकांनी त्या ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षक पाठ मोरे चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील.
2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 21. येणारे चेंडू असतील 9 आणि 11 धावेची गरज जिंकण्यासाठी टीम आपटी या संघाला. 9 चेंडू आणि 11 धावा. चौथा बॉल. चांगला बॉल पाहायला मिळतो त्या ठिकाणी. भन्नाट वेगाने टाकलेला बॉल. फलंदाजाच्या कानापासून मात्र चेंडू निघून चाललाय आणि डॉट बॉल जे सांगता होते मैदानाच्या मध्ये. 8 चेंडू आणि 11 धावेची गरज. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. ओ मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाहीये आणि बॅक टू बॅक आलेला दुसरा निर्धाव चेंडू. येणारे 7 चेंडू आणि 11 धावेची गरज. हा चेंडू डॉट येईल की एखादा मोठा फटका येईल. ओ अनोखा स्टाईल खेळले त्या ठिकाणी. चेंडूला पाठवून दिलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जाईल एका टप्प्यावरती. चेंडू फरार. चौकार. शेवट मात्र गोल केलाय गोलंदाजाने फलंदाजाने. सुधीरने मात्र चौकार लगवलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 25. येणारे 6 चेंडू आणि 7 धावेची गरज. कोण जिंकेल सामना? टीम आपटी की टीम सेलो? आपटी संघ मात्र चांगली फलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 7 धावेची गरज. शेवटचं षटक आणि 7 धावेची गरज. कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाईल या शेवटच्या षटकाची? मनोजवरती मात्र जबाबदारी दिले. यापुढील होणारा सामना विजेता सामना आणि सोनिवली या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळेल. शेवटचे 7 चेंडू आणि 7 धावेची गरज. शेलू टीमला जर सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करायला लागेल मैदानाच्या मध्ये. पण आपटी संघ मात्र चांगली फलंदाजी करतोय. पहिलाच बॉल हुसली थोडी बॉलला. पंचांकडे वाईटचा पण डॉट चेंडू. पहिलाच बॉल डॉट फेकलाय मनोजाने. 5 चेंडू आणि 7 धावेची गरज. जबरदस्त गोलंदाजी करायला लागेल मैदानाच्या मध्ये. पहिलाच बॉल डॉट आलाय. दुसरा चेंडू बॅटची कडा त्या ठिकाणी. 17 षटक आहेत. कुठली चूक करणार नाहीयेत. एक सोपा झेल. सुधीर. गणपत मात्र चांगली फलंदाजी करत होता मैदानाच्या मध्ये. गणपतला मैदान सोडावं लागल. गणपत बॅक टू द पॅव्हिलियन. गणपतचा जर विचार केला तर मागच्या सामन्याचा सामनावीर सातत्याने चांगली फलंदाजी करत असतो. गणपत सलामीला जात असतो. टीम आपटी संघासाठी चांगला खेळ दाखवत असतो. पण मात्र मोक्याच्या निर्णायक क्षणी गोलंदाजाने गोल्डन विकेट मैदानातून बाहेर काढत असताना गणपत बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये सुनील सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. सातत्याने चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतो नेहमीच. तो सुनील मात्र वन डाऊनच्या स्वरूपात मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. मनोज चांगली गोलंदाजी करतो मैदानाच्या मध्ये. पहिल्या चेंडूवरती डॉट आणि दुसऱ्या चेंडू लगेच विकेट. जबरदस्त गोलंदाजी. हा चेंडू टॅप साइडने खेळलाय त्या ठिकाणी. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद धावचीच्या स्वरूपात. जसा मैदानाच्या आत तसा मैदानाच्या बाहेर. सुनील बॅक टू द पॅव्हिलियन. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय मनोज. 3 चेंडू आणि 6 धावेची गरज. 3 चेंडू आणि 6 धावेची गरज. कोण जिंकल सामना? टीम आपटी की टीम सेलू? सेलू टीम मात्र कमबॅक करतो मैदानाच्या मध्ये. मनोजला मात्र 3ऱ्या क्रमांकाचं गोलंदाजी दिली आणि 3ऱ्या क्रमांकाची गोलंदाजी कशी टाकायची ते दाखवून देत असताना मोक्याच्या निर्णायक क्षणी 2 विकेटचं पतन पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये.
सुनील मैदान सोडतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. आकाश. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू आणि 6 धावेची गरज. काय जबरदस्त सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि 6 धावा. सूर्यदेव मात्र हळूहळू आपल्यापासून रजा घेत असताना संध्याकाळचं सत्र पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची अपाट गर्दी. 3 चेंडू आणि 6 धावा. अनोख्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये त्या ठिकाणी आणि हा येतोय डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय मनोज. हा येतोय डॉट बॉल. पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवलंय. येणारे 2 चेंडू आणि 6 धावेची गरज. एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. शरीरावरती शहारे निर्माण करणारा सामना पाहायला मिळतोय. चालू असलेला सामना आपटी बनाम सेलू या दोन्ही संघामध्ये. आपटी संघाला मात्र 2 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. हा बॉल खेचलाय त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव बनवले. दुसरीचा प्रयत्न पण एका धावीवरती समाधान राहायला लावतोय फलंदाजाला. एका धावीच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 27. 1 चेंडू आणि 5 धावेची गरज. काय सामना रंगतोय. सामना जर आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. सामना चालू आहे टीम आपटी आणि टीम सेलू या दोन्ही संघामध्ये. 1 चेंडू आणि 5 धावेची गरज. मनोज मात्र चांगली गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाजी मार्क होती. फलंदाज पाहू शकता तुम्ही स्ट्राईकला. आकाश पाहू शकता. 1 चेंडू आणि 5 धावेची गरज. सामना जर आवडला असेल तर प्रेशर पाहू शकता तुम्ही. प्रेशर आणि प्रेशर फक्त मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजावरती आणि फलंदाजावरती दोघांवरती प्रेशर असेल. 1 चेंडू 5 धावा. हा चेंडू बघितला असेल काय जबरदस्त फेकलाय. सेलू टीम मात्र विजय झाले मैदानाच्या आतमध्ये. मनोजने मात्र चांगली गोलंदाजी केली. आपली टीमला मात्र शेवटच्या चेंडूवरती 5 धावा पाहिजे होत्या पण त्या बनू दिल्या नाही. शेवटचा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय आणि विजय झालाय टीम सेलू संघ. विजय संघाचा हार्दिक हार्दिक स्वागत. हार्ड लक टीम आपटी. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. चला या पुढील होणारा सामना विजय संघ आणि सोनिवली या दोन्ही संघामध्ये. शेलू आणि सोनिवली या दोन्ही संघामध्ये मात्र सामना पाहायला मिळेल. चला टॉस करून घ्यायचा आहे लवकरात लवकर.